धन्यवाद सुरेश या सगळ्या संवादाबद्दल। शेतकरी या ठिकाणी मागणी करताना दिसतंय की शेतीचं जे काही नुकसान झालेले ते मिळावं, पण प्रशासनाच्या पातळीवर हव्या त्या पद्धतीने पंचनामे होताना दिसत नाही अशी देखील त्यांची तक्रार आहे। जाऊयात लातूरमध्येही पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसलाय। नदीकाठच्या शेतीला मोठा फटका बसला असल्याचं कळतंय। 27 गावांमधील पिकं जी ती पाण्याखाली गेली आहेत। ऊस पिकाचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि सोयाबीन बद्दल तर बोलायलाच नको, कारण सोयाबीन अक्षरशः सडलंय। या सगळ्या परिस्थितीत जे हाती आलेलं होतं तेच गेल्यानंतर हा बळीराजा हातबल झालाय। कधी आसमानी कधी सुलतानी अशा वेगवेगळ्या संकटांना तो तोंड देतोय। हे दुष्टचक्र थांबणार तरी किती? आणि या सगळ्या परिस्थितीत कोणी मायबाप आम्हाला आहे की नाही असा सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय। शेतातील जे सोयाबीनचं पीक आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे आणि आज शेतकऱ्यासाठी सोयाबीन जे आहे ते नगदी पीक आहे। सोयाबीनवरच शेतकऱ्याचं जीवन अवलंबून आहे आणि तेच पीक आज पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। शासनाने या शेतकऱ्याचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ शेतकऱ्याला मदत केली पाहिजे आणि शेतकऱ्याला या परिस्थितीतून वाचवलं पाहिजे। भरपूर नुकसान झालंय। यंदा पावसाळा चांगल्या प्रमाणात झालेला आहे, तरी पण वर जास्त पाणी पडल्यामुळे शेतकऱ्याचं सोयाबीन नगदी पीक असते ते नगदीचं सोयाबीन पाण्यामध्ये गेलेलं आहे। काही भागामध्ये चांगलंच मातीनं पाण्यानं सगळं घसरून चाललंय रान बी। त्या हिशोबानं शासनानं काही इकडं बघण्याची शक्यता आहे। शासन दिली काल परवा येऊन बघून गेले साहेबांनी। अगदी कलेक्टर असलं तहसीलदार असलं। कुठल्या पिकाचं नुकसान झाले? सोयाबीन ऊस एवढं जाईल, दुसरं काही नाही। याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे लातूरचे प्रतिनिधी नितीन बनसोडे आपल्या बरोबर आहेत। नितीन, नेमकी काय परिस्थिती आहे? या पावसामुळे काय काय समस्या निर्माण झाल्या? शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या, पण आता प्रशासनाच्या पातळीवर त्वरित पंचनामे करणं किंवा पुढील कारवाई करणं अशा काही गोष्टी होत आहेत का? नक्की गेल्या 5 ते 6 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतोय आणि रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर आणखीन वाढत असल्यामुळं लातूरमध्ये जे काही शेतीचं आहे ते शेतीचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात आहे। लातूर जिल्ह्यामधले जे मांजरा प्रकल्प असेल, होटी असेल, तेरणा, तावरजा, घरणी यासह अनेक लहान मोठे प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि त्यासोबतच या सगळ्या नद्यांच्या काठीची जी गावं आहेत त्या गावाच्या बाजूची पूर्णपणे जमीन जी आहे ती पाण्याखाली आलेली आहे। प्रामुख्यानं नदीकाठच्या शेतीमध्ये शेतकरी नगदी पिकाचं पीक घेत असतात। त्यामध्ये सोयाबीन असेल किंवा ऊस असेल हे पीक हे नदीकाठच्या गावातील शेतकरी घेत असतात आणि याच पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जे पीक हातात तोंडाशी आलेलं होतं, जे पीक आता नगदी स्वरूपात शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणार होतं, नेमकं तेच पीक आता पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि आता जर पाहायला गेलं तर प्रशासनाकडून सगळ्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, कारण आणखी 2 ते 3 दिवसात पुन्हा पावसाची शक्यता आहे। त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यासोबतच जे काही गुरंढोरं जनावरं असतील त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश सुद्धा प्रशासनाच्या वतीने दिलेले आहेत। त्यासोबतच तलाठी असतील किंवा मंडळ अधिकारी असतील या सगळ्यांना पंचनाम्याचे आदेश हे जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या दिलेले आहेत। त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये नदीकाठच्या गावातील जेवढं नुकसान झालेलं आहे, जवळपास 27 गावांमध्ये हे नुकसान आहे आणि त्यापेक्षा जास्तही नुकसान या ठिकाणी असू शकतं। त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये ह्या सगळ्या गावातील शेतीचे पंचनामे होणं अपेक्षित आहे, असे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। धन्यवाद नितीन या सगळ्या माहितीबद्दल। तर लातूरमधली परिस्थिती आपण जाणून घेतली आणि आता यानंतर अर्थात आपण पुढे जाऊयात उस्मानाबादमध्ये।